दिसून येते रवींद्र धंगेकरांची बायको आहे, यांचा पराभव झालेला आहे प्रतिभा धंगेकर या आतापर्यंत त्या पिछाडीवर चालू होत्या, पण आता कन्फर्म झालंय की त्यांचा पराभव झालेला आहे। त्यानंतर सध्या माझ्याकडे ज्याप्रमाणे अपडेट येते त्यामुळे त्या हिशोबाने बंडू अंधेकर यांची जी सून आहे सोनाली अंधेकर हिचा विजय झालेला आपण पाहायला मिळतोय आपल्याला। त्यानंतर सोनाली अंधेकर ही राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांची पत्नी होती, तर त्यांचा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापुरातनं एक आगळी वेगळी बातमी समोर येते। एक भाजप उमेदवार त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि त्या भाजप उमेदवाराने जिंकल्यावरती असं स्टेटमेंट केलंय की मी शिकलेला नाहीये, मी 3री पास आहे, पण मी एका सभागृह नेत्याला पाडलं, असं वक्तव्य त्या उमेदवाराने केलं होतं। सोलापूर महानगरपालिकेत एकूण 102 महापालिकांसाठी मतदान होत होतं, त्यापैकी जवळपास 60 ते 70 नगरसेवक हे भाजपचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 19च्या भाजपच्या पॅनलमधले जे उमेदवार होते व्यंकटेश कोंडी नावाचे, तर यांनी भाजप नगरसेवक हे झालेले आहेत आता। तर यांनी प्रतिक्रिया देताना मात्र मी 3री शिकलो पण मी एका सभागृह नेत्याला मी पाडलं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे आणि जिंकून आल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं। काय सांगशील नयन? पुन्हा एकदा आपण धुळे महानगरपालिकेचं अपडेट घेऊयात। सध्या आत्तापर्यंत हातात आलेल्या निकालानुसार भाजप ही 50 जागांवर तिकडे आघाडीवर दिसते, शिवसेना ही 5 जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी ही सुद्धा 8 जागांवर तिकडे आघाडीवर दिसते आणि MIMने याआधी MIMने आत्तापर्यंत बाकीचे जरी कल हालत असले तरीही MIM अजून 10 जागांवर तिथेच थांबलेली आहे, वाढलीही नाही आहे पण कमीही झालेली नाही आहे। पुण्यातलं जर एकंदरीत चित्र पाहायचं म्हटलं तर अजित